तत्काळ निमाला श्रीरामयुक्तीच्या स्वलीळा। प्रभो रामचंद्र भगवान की जय। पवनसुत हनुमान महाराज की जय। बोला बोला बाळूमामाच्या नावानं। या ठिकाणी सुंदर गोड अमृतासारखा विषय चालू आहे। कोणत्या साधकानं या ठिकाणी कोणत्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर भगवंताची भेट होते किंवा भगवंताकडे जाता येते या ठिकाणी। म्हणूनच आताच महाराजांनी सांगितलं क्रोध असणारा कसा आवरावा आणि त्या ठिकाणी तुपासारखं कसं बनावं माणसानं याच्याविषयी सांगितलेलं आहे। तर त्याच्यासाठी मलाही आठवलं महाराज या ठिकाणी महाराजांनी लिहिलेलं आहे, ऊंचा ऊंचा सबको चले नीचा ना चले कोई, जो नीचा चले हो सबसे होय भारी। असं या ठिकाणी महाराजांनी, मला पूर्ण येतच नाही महाराज, किंवा मीठा मीठा सबको खाय खटा ना कोई ना खाय कोई, जो खटा खाय वो सबसे होय भारी। जो लहान होईल ना माणूस त्यालाच महाराज जाता येतं। काही ठिकाणी मंदिर, काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा सगळ्याच मंदिरात तसं महाराज वाकून जावं लागतं। त्याच्यासाठी आपण लहान झालं पाहिजे। लहान झाल्याशिवाय त्या ठिकाणी तिथं जाता येणार नाही। असं या ठिकाणी नाथ महाराज या ठिकाणी नाथ महाराज सांगू लागलेले आहेत, जो साधक असणारा भगवंताकडे जाण्याच्या लायकीचा झालाय तोच असणारा तिथपर्यंत जाऊ शकतोय। आणखीन पुढे काय म्हणतात, पाहता अत्यंत कठीण चिन्मात्र अग्री लावून पूर्ण, जाळीला अहंकार बाण फळे जीवपण दचत। हो पहा, अहंकार नावाचा वैरी आपल्या शरीरामध्ये असतो, त्याला असणार अग्नी आपल्या आत लावला पाहिजे। त्या अहंकाराला आपल्यापेक्षा कोणीतरी दुसरा मोठा आहे, आपण सगळ्यात बारीक आहे, हा जो अहंकार आहे ना त्याला असणार जायला पाहिजे। आणि मग भगवंताकडे भगवंताचा रस्ता असणार आपल्याला सुगम जातो, असं नाथ महाराज बोलू लागले। अहमता काम क्रोध शांती करीत येतसे रघुपती, व्रता वाढविली युक्ती ऐसे संती न म्हणावे। हो, अहंता काम क्रोध हे असणार या ठिकाणी असणार संपलं पाहिजे। काम क्रोध अहंता मीपणाचं लक्षण अगोदर संपलं पाहिजे। जो मी म्हणतोय ना प्रत्येकाला महाराज जायचंय, मग मी माझं काय रावणासारख्याला जावं लागलं, आपलं काय त्या ठिकाणी का बोलू नका। अध्याय एकदम थोडासा राहिलेला आहे, कुणीच बोलू नका। इथं आलोय ना आपण तर आमरस घ्यायचा प्रयत्न करा, आहे का नाही? आमरसच नाही घेतलं ना आपलं मन असणार एकीकडे कुठेतरी भटकतंय। आता इकडं थोडं बाजूला जायला बघावं तर महाराज आहेत, कारण दोरीत चालावं लागतंय। गुरुवारी असल्यानंतर दोरीत चालावं लागतंय। असं द्या ना, छोटा अध्याय तो, दुसरा अध्याय जरी घ्यायचा असला तरी कटाळू नका। अवघ्या 69 ओव्याचा अध्याय तो, त्याच्यामुळं एवढं काही काळजी करायची गरज नाहीये। या ठिकाणी असणारा अहंता, असणारे राग द्वेष असणारा संपवायचा, मग आणि मग भगवंताची भेट होईल, असं नाथ महाराज बोलू लागले। उजळ मी निजात्मचंद्र ज्योती प्रकटली पदमद्वीप्ती, तेही स्थिती अवधारा समूळ अंधान दुरेचिते। आता या सगळ्या गोष्टी भगवंताच्या ठिकाणी गेल्यानंतर भगवंताची भेट झाली ना, देहभान विसरतो माणूस। नवे नवे बरेच साधक असणारे मी देवच आहे असं या ठिकाणी झालेलं आहे। असं नाथ महाराज सांगू लागले। आतापर्यंत भगवंताचं असणार कथानक तुम्ही ऐकलं, आता सीतादेवीचं असणार, आई साहेबाचं, लक्ष्मीचं कथानक या ठिकाणी ऐका, असं नाथ महाराज बोलू लागले। उष्ण चांदणे घोटी समस्त तेज प्रगटले अत्यद्भुत, सुखे डुलत श्रीरामे एव नाना परिजेत्या। उष्ण चांदणे असणारे घोटलन शीतलता त्या ठिकाणी आणली, आणि शीतलतेनं या ठिकाणी पहा नवरी आहे। सीताई साहेब म्हणजे आता नवरी रूपात आहेत, आणि या ठिकाणी प्रभू रामचंद्र
परशुरामचंद्राला वरण्यासाठी आणि या ठिकाणी येऊ लागल्या. एव नाना परीचे त्याग पदोपदीची अनेक ओवाळी ती जीव भाग सोय श्रीराम पेयाला. हो, पहा, बऱ्याच गोष्टीचा त्याग करावा लागतो माणसाला आणि त्याग करत करत असणारे या ठिकाणी परशुरामचंद्र आणि सीताई साहेब त्या ठिकाणी येऊ लागलेले आहेत. कन्येची या द्वारापाशी एके भागी सिद्धिदासी शुकना लागी श्रीरामदासी पूर्ण कलशेशी तिष्ठती. हो, त्या सीतेच्या दारामध्ये असणारे कलश घेऊन जे बसलेल्या स्त्रिया आहेत ना, तिष्ठत उभा आहेत महाराज, तिष्ठत उभा आहेत. आता पूर्वीसारखं रामायण ऐकून बऱ्याच ठिकाणी चालू झालंय. मी परवाच्या का लग्नाला गेलो, लग्न झाल्यानंतर मला वाटलं आता लग्न लागलंय, आपल्या जवळचं लग्न आहे आणि साड्या भरल्यावर आपण जाऊ. त्यांना विचारलं आता साड्याचा कार्यक्रम कधी होणार आहे. त्यांनी सांगितलं साड्याचा कार्यक्रम अगदी 1 वाजताच होऊन गेला, लग्न आता 7:30 वाजता लागलं. असं या ठिकाणी असणार, कारण आता पद्धत चालू झाली आहे, नाविलाज आहे महाराज, काय करायला लोक त्यांना माहित आहे. परंतु असं या ठिकाणी असणारे परशुरामचंद्र असणारा सीताई साहेबाचं तुम्ही एवढे मोठे जमलात, माझं हृदय भरून आलं. मला जास्त सांगता येत नाहीये, परंतु एवढे जण लग्नाला आलात, अगदी आनंद आहे. आणि आनंदाच्या भरामध्ये हा लग्न सोहळा जो असणार आहे ना, तेवढाच तुम्हाला सुद्धा उत्साह असावा, उत्साहानं, कारण कोणाच्याही लग्नाला तर जातोय ना आपण. या ठिकाणी परशुरामचंद्राचं लग्न आहे आणि बरं झालं बाबा, सगळे इतके जेवढे आलात ना, तुमच्या सगळ्यांचाच आभार. घ्या पुढची वेळ. दुसरे भागी द्वारा प्रती श्रद्धा कीर्ती धृती विरक्ती जीवे वाळवया रघुपती सोय निष्ठती सर्वदा. हो, आणखीन कोण कोण आहे तिथं? श्रुती, कीर्ती, भागीरथी, परशुरामचंद्राचं दर्शन व्हावं या न्यायानं त्या ठिकाणी तिष्ठत उभा आहेत म्हणतात. एकी त्याग दिदला निशेष एकी दिदला परमहर्ष एकी दिदले अनंत सुख एकी आवश्यक निजवास. हो, आणि मग त्या ठिकाणी कुणी त्याग केलेला आहे, कुणी आनंदित आहे, कुणी हसू लागलेला आहे. या न्यायात प्रत्येक गोष्टीचा त्याग केला आणि मग असणारे प्रभूंच्या दारामध्ये या सुवासिनी त्या ठिकाणी उभा आहेत. जीव भावाची मुदा ओवाळूनी सांडी सुमेधा सोहळा देखुनी निर्वदा परमानंदा ते पावे. आता एवढा सोहळा, एवढा आनंद जर महिना एखाद्या पाहिला, बाबा आपल्या मुलीचं लग्न आहे आणि तिने पाहिला, किती आनंद होईल. अहो, ही तर असणारे स्वतः भगवान परमात्मा जगाचे मालक आहे, त्यांची सासू असणारी सुमेधा, अगदी आनंद होऊ लागला. काय म्हणतात पुढं? द्वारी प्रवेशला रघुनाथ चौघा बंधू समवेत आघवे जय जयकार करीत मंडपात आणिले. हो, आणि मग जो लग्न मंडप आहे पहा इकडं, जो लग्न मंडपामध्ये नवरदेव आलेला एकटा नाही, बरं शत्रुघ्न लक्ष्मणजी परशुरामचंद्र त्या मंडपामध्ये आलेले आहेत. मंडपामध्ये आल्याबरोबर सगळ्यांनी काय केलं? हात वर केले सगळ्यांनी महाराज. प्रभू रामचंद्र भगवान की जय, पवनसूत हनुमान महाराज की जय, असा जे जयकार असणारा आणि त्या ठिकाणच्या सगळ्या वराडी मंडळींनी आणि केलेला आहे. छेदावया हृदय बंधू गुरु वाक्ये सिरिगे बोधू तैसे घे पुनीति घे बंधू राम प्रसिद्धू सोये. परशुरामचंद्र कसे गेले या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. आपल्या गुरुचं वचन पाळून, गुरुंचं वचन प्रमाण मानून तीनही भावांना लक्ष्मणजी, भरत, शत्रुघ्न, ते कधी म्हणले का माझा सावत्र भाऊ आहे? रामायण हे शिकवतंय मला. किंवा लक्ष्मणही सावत्र भाऊ आहे असं लक्ष्मणानं तरी कधी म्हणलं का माझा सावत्र भाऊ मी वनात जाणार नाही? म्हणून आपल्या गुरुच्या वचनानं आणि परशुरामचंद्राने या तिघांना घेतलेले मंडपामध्ये जाऊ लागले. दशेंद्रिये अति समर्थ दशेंद्रियांसी अति अलिप्त तोची महाराज दशरथ सोहळा समस्त त्याचे. हो, दश इंद्रियावर विजय मिळवलेले, त्याच्या इंद्रियापासून त्याच्यावर विजय मिळवलेले राजा दशरथजी सोहळा पाहिला महाराज. कोणत्या बापाला आनंद होणार नाही? सोहळा पाहिला, अगदी आनंदाचे अश्रू असणारे राजा दशरथजीच्या डोळ्यामध्ये आलेले आहे.
एका जनार्दन शरण मंडपा श्रीराम गमन पुढे मधुपर विधान श्रोती सावधान कधी हो या ठिकाणी असणारा नवरदेवाचं आगमन आता मंडपामध्ये झालेलं आहे आणि पुढे असणारा जो लग्नाचा सोहळा आहे अगदी गोड आहे महाराज ऐकणाऱ्या श्रोत्यांनी असणारं सादर व्हावं सादर होऊन आपल्या असणाऱ्या त्या ठिकाणी कान अगदी उंच ठेवून आणि हा लग्न सोहळा लग्नाची कथा असणारी ऐकावी ज्यांना ज्यांना कोणाला वाचण्याची इच्छा होईल त्यांना सुद्धा एखाद्यानं यावं आणि हा लग्न सोहळा असणारा पार पाडावा असं महाराज बोलू लागले स्वस्ति श्री भावात रामायणे बालकांडे एकाकार टीकाया श्रीराम मंडपागमन नाम चतुर्विशत तोमोध्याय ओया कुंडलिकाग्र हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभो रामचंद्र भगवान की जय पवनसुत हनुमान महाराज की जय बोला बोला बाळूमामाच्या नावाने